दादरचा मुख्य MMGS मार्ग आहे। इथे तुम्ही बघू शकता की इथे रोज मोठ्या प्रमाणात गाड्या आणि विक्रेते फेरीवाले मोठ्या प्रमाणात असतात। आज हा पूर्ण रस्ता आपण बघू शकता, या रस्त्यावरील आज एकही फेरीवाला नाही आहे। सर्व फेरीवाल्यांना महानगरपालिका प्रशासनाने उठवले। इथे रोज इतका ट्रॅफिक असतो की प्रवाशांना इथून चालता सुद्धा येत नाही। आज मुख्यमंत्री येणार म्हणून प्रशासनाने या सर्व फेरीवाल्यांना हटवले। आपण सर्वसामान्य नागरिकांची प्रतिक्रिया यामध्ये समजून घेऊ शकता। तुम्हाला समजा हे वर्षभर मिळालं अशा प्रकारचे रस्ते, तर तुम्हाला काय वाटेल? व्यवस्थित वाटेल ना, बरं वाटतं। या काकू म्हणतात हे आज खूप चांगलं वाटतंय। हा दादर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुख्य रस्ता आहे। इथे फेरीवाले असतात, फळ विक्रेते असतात, पेपरचे स्टॉल असतात, पदार्थांच्या गाड्या असतात। गाड्या आज हटवण्यात आल्या आहेत। तर मुख्यमंत्री येणार म्हणून इथे आपण बघू शकता रस्त्याच्या बाजूला यांच्या भिंती आहेत, तर त्यांना रंग द्यायला सुरुवात केली आहे। कशासाठी एवढा रंगकाम करतात? मुख्यमंत्री येणार आहे म्हणून ते रंगकाम चालू आहे। रोज हे डेली उघडं असतं, आज मुख्यमंत्री येणार आणि त्याच्यावर अशा प्रकारे रोज प्रवाशांना चालण्यासाठी हा रस्ता मोकळा होईल। इथे आपण बघू शकता की मुख्यमंत्री येणार म्हणून हे स्वच्छता कर्मचारी इथे थांबून आहेत। दादा ताई सांगतात आहे की सकाळपासून येऊन त्यांनी कर्मचाऱ्यांनी रस्त्याची पूर्ण स्वच्छता झाडू मारलेली आहे। आज मुख्यमंत्री असेपर्यंत हे सर्व कर्मचारी इथे स्वच्छतेसाठी थांबतात। आज मोठ्या प्रमाणात स्वच्छता करण्यात आली आहे, पण इथे फेरीवाले असतात, अस्वच्छता असते। कायमस्वरूपी स्वच्छता व्हावी असं प्रशासनाच्या दृष्टीने काय कारवाई करते? आणि 1982 त्यामुळे 70% गिरणी काम करतात। त्याच्यामुळे अशा लोकांना आपण पण किमान स्वच्छता राखली जाऊ शकते का? त्या संदर्भात आपण काय सांगू शकता? किमान प्रशासनाला नेहमीची स्वच्छता करण्यासाठी आपण आदेश देऊ शकता का? नेहमीची स्वच्छता व्हावी त्या संदर्भात प्रशासनाला आपण आदेश देऊ शकता का? त्या पद्धतीने कामं चालूच आहेत ना। 40 वर्ष ह्या विभागाचा मी आमदार आहे, त्यांची कामं चालतात 5 वर्षांपूर्वी पाठवते, तुम्हाला माहिती आहे ना। नमस्कार, आपण माननीय आमदार कालिदास कोलमकर यांची प्रतिक्रिया घेतली। ते म्हणतात इथे फेरीवाले आहेत ते गिरणी कामगार आहेत आणि वर्षभर इथे स्वच्छता चालू असते। आपण इथे बघू शकता की ही आज एवढी स्वच्छता आहे।